हाय हॅलो गाईज, आम्ही निघालो आता शेगावसाठी. सगळ्यांनीच ठरवलं की फॅमिली टूर काढायचा. फॅमिली टूर कुठे काढायचा, तर मग एक फेवरेट प्लेस म्हणजेच शेगाव. तर तिथेच आम्ही निघालो फेवरेट टूर करण्यासाठी. फेवरेट टूर करण्यासाठी निघालो असताना आम्ही पॅसेंजरनी गेलो असताना पॅसेंजर ही इतकी छोटी आलेली आहे. त्या या पॅसेंजरला मेमो म्हणून असे नाव देण्यात आलेले आहे. त्या मेमोमध्ये इतकी गर्दी, म्हणजे एका सीटवर फक्त 3 लोक ॲडजस्ट होणार होते आणि ॲडजस्ट होताना ती सीट इतकी छोटी की बसायलासुद्धा जागा नव्हती. आणि त्या दिवशी आला होता सॅटर्डे संडे असल्यामुळे इतकी गर्दी झाली होती की बसायलासुद्धा जागा नव्हती. मग आम्ही एका जागा होती त्या स्पेसमध्ये आम्ही बसलेलो. श्रीची मम्मा, हर्षूची मम्मा, मी, माझी मावशी किरण आणि माझ्या ताईची सासूबाईसुद्धा आमच्यासोबत इन्व्हॉल्व होती आणि माझी जिजू वगैरे होते. बट एवढी गर्दी खूप असताना त्याच्यामुळे फायनली आम्ही 5 वाजता शेगावमध्ये पोचलो. हे सकाळचा व्ह्यू आहे शेगावमधला. इतका सुंदर आणि अप्रतिम असा व्ह्यू आहे. ही चिंगरी श्री आमची झोपूनच होती, तिला उठून घेतलेलं. इतका खूप छान असं रमणीय सकाळची मॉर्निंग. म्हणजे उठल्यावर झोप तर काही आमची झालीच नव्हती, कारण झोपायला तर जागा होतीच नाही, बसायलासुद्धा जागा नव्हती, तर झोपायला कुठून जागा होती. मग इतकं शरीर असं थकल्यासारखं वाटत होतं. मग आम्ही बाहेर आलो. या प्रकारे बाहेर इतकं सुंदर चिमण्या आणि त्यांचा किलबिलाट सुरू होता. ऐकताना इतकं हर्षून गेलं होतं, इतकं सुंदर वाटू लागलं होतं. पक्ष्यांचा आवाजाने इतकं किलबिल चालू होती. आम्ही थोडा दूर पायदळ निघालो. देन आम्ही तिथनं ॲटो केलं. ज्या प्रकारे बघू शकता फायनली आम्ही गेटच्या बाहेर आलो, रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही एक ऑटो केला. हे आहे शेगावचं रेल्वे स्टेशन. देन आम्ही तिथनं एक ऑटो केला. ऑटो रिक्षाने आम्ही मंदिरापाशी आल्यानंतर आम्ही 30 रुपयामध्ये आंघोळ केली आणि आम्ही फ्रेश झालो, मेकअप केला आणि आता आम्ही निघालो आहे दर्शनाला. चला तर तुम्हाला दाखवते दर्शनाचा व्ह्यू. दर्शनाला जात असताना थोडी गर्दी होती, मग आम्ही गर्दीमध्येच थोडं दर्शन घ्यायचा. दर्शनापासून आम्ही 500 मीटरवर दर्शनापाशी गेलो. इथे लिहून आहे श्रीचे जाण्याचा मार्ग. श्री ही समोर चालली होती पप्पाचा हात पकडू आणि मग तिला आठवण आली आपल्यासोबत तर आपली दीदी आहे. तर दीदीला आवाज देण्यासाठी विचारत होती, मम्मी दीदी कुठे आहे. मग तिला इथे आम्ही आमच्याकडे ज्या काही पिशव्या आणि चप्पल होत्या त्या आम्ही चप्पल इथे ठेवलेल्या आहे. इथे सगळ्या गोष्टी अशा फ्री मिळतात. म्हणजे चप्पल ठेवण्यापासून चप्पलचं स्टँडसुद्धा फ्री आहे, पिण्यासाठी पाणीसुद्धा फ्री आहे, जेवण करण्यासाठी जेवणसुद्धा फ्री आहे आणि बॅग कॅरी करण्यासाठी 5 या 10 रुपये घेतात फक्त. यापेक्षा जास्त पैसे इथे घेत नाही. ही प्लेस खूप छान आहे. फायनली आमचं दर्शन इथे झालेलं आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता, किती सारी गर्दी आहे. आम्ही इथे थोडं 5 ते 10 मिनिट इथे रेस्ट करण्यासाठी बसलो. नंतर आम्ही जेवणाच्या लाईनमध्ये गेलो. जेवणाच्या लाईनमध्ये तिथं एक बुंदीचा लाडू, पोळी, बटाट्याची भाजी आणि समथिंग जेवायला होतं. मसाले भात आणि साधा भातसुद्धा होता. त्या प्रकारे सगळं आमचं एन्जॉयमेंट झालं. दिनाचं जेवण कंप्लीट झालं आणि तुम्ही गर्दी बघू शकता, किती सुंदर अशी गर्दी होती. आणि असा आमचा या प्रकारे छान असा टूर झालेला. खूप मज्जा आली आणि खूप अस्मरणीय राहणार, कारण या गर्दीमध्ये आम्ही एन्जॉय केलं.